नमस्कार, मी डॉक्टर रुजुता वाघ. आज तुम्हाला सर्व आजारांचं मूळ कारण म्हणजे स्ट्रेस ह्याविषयी काही माहिती देणार आहे. स्ट्रेस म्हणजे ताण. ताण कधी येतो? जेव्हा मी करते, मी करतो, मी बोलते, मी सर्व केलं आहे, माझ्यामुळेच आहे, मी विश्वोभं केलं, मी किती सहन करतोय, हे जेव्हा मी येतं ना, तेव्हा तिथे स्ट्रेस म्हणजे ताण वाढतो. बघा, आपण भारतीय आहोत, सर्व देवाला मानणारे आहोत, तर अशी एक शक्ती आहे की जे हे सर्व करून घेते. म्हणजे मी करत नाहीये, देवा तू करून घेतोयस म्हणून हे सर्व होत आहे, तू करणार आहेस. त्याला सरेंडर व्हा, हे नेहमी मनात ठेवा आणि मग बघा तुम्हाला जे स्ट्रेस येते की मी करतोय, मी काय करू आता, हे सर्व रिलीज होईल. दुसरं म्हणजे लहान लहान बाळं माहिती आहेत ना, अगदी छोटंसं बाळ घ्या, 6 महिन्याचं घ्या किंवा 2 वर्षाचं एखादं बाळ, 3 वर्षाचं, हे किती इनोसंट असतात. त्यांच्या चेहऱ्यावरती एक छोटंसं स्माईल असतं. त्यांना हे माहिती नाही आहे की समोरचा मनुष्य माझ्याबद्दल काय विचार करतोय, चांगला विचार आहे समोरच्या माणसाच्या मनात का वाईट आहे, हे ते काहीही बघत नाही. तसं आणि ते जे स्माईल आहे ना, तसं अगदी निष्पाप स्माईल आपण आपल्या चेहऱ्यावरती आणायला पाहिजे. लक्षात ठेवा, नेहमी हसत राहा. जे काही असेल मनात ठेवू नका. समोरच्या माणसाला बोलून दाखवा की बाबा तुझे चुकलंय, हे बरोबर आहे, हे मला असं वाटतंय, हे करा आणि हसत मुखाने राहा. अजून एक महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्याला मदत करा. जेवढी जमेल ना तेवढी मदत दुसऱ्याला करा. तिथे असं नका बघू की अरे मी का करू, त्याने केली होती का मदत. आज मला इथे माझ्या आईची आठवण आली की तिने मला लहानपणी सांगितलेलं, उजव्या हाताने जे आपण करतो, म्हणजे कोणाला मदत म्हणा, कोणाला दान केलं, तर ते डाव्या हाताला कळता कामा नये. याचा अर्थ तुम्ही कोणालाही मदत केली तर ती लक्षात ठेवू नका, ते तिथे विसरून जा. केलं ना, संपलं. जर का आपण कॅरी केलं ना, आणि जर का समोरचा माणूस ज्याला तुम्ही मदत केली तो थोडासा इथे तिथे वागला किंवा त्याने तुम्हाला तेवढा मान नाही दिला किंवा त्याने कधी तुम्हाला वाटलं की अरे हा माझ्याशी आज कमी हसला, कमी बोलला, हे झालं ना की मग तिथे तुम्हाला ताण येतो, स्ट्रेस येतो. तर हे करू नका. आज जे काही मेडिकेशन्स घेत आहेत, 10मधले 8 जणं आज स्ट्रेसने आजारी आहेत. त्याच्यामधले जवळजवळ 4 ते 5 जणं तरी का असेनात स्ट्रेस रिलीफ मेडिकेशन्स घेत आहेत. हे सर्व आपल्याला वेळीच थांबवायचं आहे आणि ह्या सर्व आजारांचं मूळ कारण स्ट्रेस जे आहे त्याच्यातून आपल्याला कायमस्वरूपी सुटका करून घ्यायची आहे. अगदी छान हसा, खूप मनमोकळेपणाने बोला, मनात काही ठेवू नका. जे असेल ते बोलून दाखवा, मोकळे व्हा. करून तर बघा आणि मला कळवा. धन्यवाद.